हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सहजावस्थेचे वरदान. लाओत्से सांगतो की अनुयायींना पीडा न होता आदर्श अनुग्रहित करावा, म्हणजे सुराग, शांती, अनुशासन नांदते. आपण आपले काम चोख करावे. त्यामधून ज्याला जे घ्यायचे आहे ते ज्याचे त्याने घ्यावे किंवा कोणी काही घेऊ नये. आपण कोणाला काही द्यायला जाऊ नये आणि कोणी काही घेतले नाही म्हणून नाराज होऊ नये. काय करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्यात आपले बोट घातले की ते जळणार हे निश्चित समजावे आणि त्यापासून दूर राहावे. सहजावस्थेत जीवन जगावे. त्यापासून ढळणे म्हणजे अराजकाला निमंत्रण असते. फूल उमलते आणि त्यामधून हवेत सुगंध दरवळतो. तो ज्याला नाकात घ्यायचा असेल त्याने तो घ्यावा. फुलाने तो कोणाच्या नाकात कोंबायला जाऊ नये. निसर्गाने बहरत असावे, सौंदर्य खुलवत ठेवावे. ज्याला याचा आनंद घ्यायचा असेल त्याने त्याच्या निसर्ग सानिध्यात यावे आणि त्यात राहावे. यास्तव साक्षात्कार झाल्यावर ऋषी मौन झाले, शांत झाले. ते एकांतवासात गेले. त्यांनी त्यांचा साक्षात्कार कोणाला सांगितला नाही. त्या साक्षात्काराने त्यांच्यात जो बदल झाला तेच त्यांच्या साक्षात्काराबद्दल सांगणे होते. ज्यांना ते समजले त्यांनी ते ओळखले आणि ते ऋषींच्या सन्निध आले. झाडाच्या जवळ गेल्यावर फुलाचा सुगंध आपोआप येतो. तो मुद्दाम घ्यावा लागत नाही. तसेच साक्षात्कारी ऋषींच्या सहवासात सारे ज्ञान आपल्यात उतरते. त्यासाठी निराळी शिकवणी लागत नाही की ऋषींनी निराळे काही करावे लागत नाही. ते त्यांच्या त्या साक्षात्कारी अवस्थेत आचरण करत असतात. सन्निध आलेला त्याने पावन होतो, शिक्षित होतो. अशाने ऋषींबद्दल त्यांच्या ज्ञानाचा आदर्श निर्माण होतो. त्या योगे प्रेम निर्माण होते. नाहीतर काहीतरी लभ्यांश पाहिजे म्हणून मागणे मागायला लोक मंदिरात जातात. त्यासाठी देवाला नमस्सायास बोलतात, पूजा अर्चा करतात, नैवेद्य दाखवतात. त्याने काही साध्य झाले नाही तर देव बदलतात. किंवा काहीतरी भयापासून सुटका व्हावी म्हणून भीतीपोटी सहाय्याला देवळात जातात. तारण कर म्हणून प्रार्थना करतात. अमुक देईन म्हणून वचन देतात. काही कारणाने भय गेले की देवही विस्मृतीत जातो. यास्तव साक्षात्कारींनी आपले काम करत असावे. ज्याला जे घ्यायचे आहे तो आपणहून येतो आणि त्यात डुबकी घेतो. यामुळे गुरु आणि साधक यात एक छान सुराग निर्माण होतो. छान आनंदी वातावरण तयार होते. पालक आणि पाल्य अशी भावना येते. यात आपुलकी असते, आदर असतो, श्रद्धा असते. हे परिवर्तन शांतपणे होते. कोठेही कृत्रिम शिकवणी नसते की अनुग्रहासारखे सोपस्कार नसतात. कसलाही बडेजाव नसतो. तरीही एक महाविलक्षण असे पूर्णपणे नैसर्गिक अनुशासन निर्माण होते. कोठेही कर्तव्याची भावना नसते, तर घरेलूपणा असतो. आता साक्षात्कारी मोकळा होतो. सारे काही समजावून घेऊ लागतो. हे सहजावस्थेचे वरदान असते. साधना सोपान भाग 1. लाओत्से सांगतो की उत्तमोत्तम वस्तूंचा खुराक द्यावा, म्हणजे भ्रमण करणारा स्थिरावतो. लक्षात घ्यावे की ताओचा मार्ग चोखाळायला साधासुधा आहे. धार्मिक गोष्टींबद्दल अनेक आक्षेप नोंदवले गेले. धर्म क्लिष्ट विधींनी भरलेला आहे. त्यासाठी म्हणायचे मंत्र संस्कृतमध्ये आहेत. ती सर्वसामान्य जनांना न येणारी भाषा आहे. ज्यांना ती येते त्यांनी त्याचा ताठा आणि अहंकार बाळगला. ते स्वतःला उच्च समजू लागले. त्यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावणे सुकर राहिले नाही. स्पृश्य अस्पृश्य ही भावना फार अपमानकारक झाली. ज्यांना ही भाषा येते त्यांनी तसे वातावरण तयार केले की त्यांच्याशिवाय धर्म अशक्य आहे, मुक्ती अशक्य आहे. याची मजल इतकी पुढे गेली की असे धार्मिक विधी ज्यांना करायला येतात तेच मुक्तीचे अधिकारी आहेत आणि म्हणून तेच फक्त धर्माचे अधिकारी आहेत. बाकीच्यांनी त्यांचे ऐकायचे आणि त्यांची सेवा करायची. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत या शास्त्रांनी सर्व जीवन व्यापून टाकले. प्रत्येक कृती शास्त्राला जोडून इतरांना काही करायला मोकळीकच ठेवली गेली नाही. काहीही करायचे झाले तरी यांना विचारल्याशिवाय सर्व अडून बसले.
याला पाप पुण्याच्या कल्पना जोडून स्वर्ग आणि नरक आणून उभा केला. जनता अडाणी, भोळी, भाबडी, निरागस, गरीब बिचारी पापभीरू होती. याचा फार म्हणजे अत्यंतिक टोकाला गैरफायदा घेतला गेला. यामुळे मनात धर्माबद्दल अढी निर्माण झाली. नको तो धर्म आणि नको ते सोपस्कार आणि नको ते पुण्य, नको ती मुक्ती अशांना छळण्यात आले, वाळीत टाकण्यात आले. यासाठीही धर्माचाच आधार घेतला गेला. असे हजारो वर्षे सुरू होते. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी याला पहिला सुरुंग लावला. त्यांनी पोथ्या पुराणांमधून धर्म बाजूला केला. सर्वांना बरोबर घेऊन पंढरीची वारी सुरू केली. लोकांना नामस्मरणाचा साधन सोपान दिला. त्यानंतर संतांची मांदियाळी तयार झाली. यावर तुकाराम महाराजांनी कळस चढवला. तथाकथित मुक्ती मिळवणाऱ्यांना मागे सारून संत मुक्त झाले. सर्वसामान्यांना धर्माचा दिलासा मिळाला. आजही शेकडो वर्षे ज्ञानोबा तुकोबांची ही वारी सुरू आहे. धर्म, जात, पात, वय, हुद्दा, शिक्षण, नाते गोते, मान पान, सोपस्कार इत्यादी कसलाही विचार न करता या वारीत प्रत्येक जण वारकरी म्हणून सामील होतो. येथे सारे अलिखित नियम कसे सहज पाळले जातात. सर्वजण विठुरायाची लेकरे म्हणून वारी करतात. यात हिंदुस्थानच्या महत्भाग्याने त्याच कालखंडात छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी येथे अवतार धारण केला. राजांच्या दैदिप्यमान पराक्रमाने, धर्मसंरक्षणाने, न्यायनीतीने, रयतेच्या रक्षणाने जनता जेथे होते तेथेच मुसलमानी जुलमी राजवटीसमोर ठाम उभी राहिली. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला. यामुळे धर्म भक्कम पायावर टिकून राहिला. हरि ओम.